नमस्कार शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकरी मित्रांच्या अजून पण कॉल येते की दादा मक्काचे पानं अजून पण खालून वाढताय. तर मित्रांनो एवढं लक्षात ठेवा, आता टेम्परेचर खूप आहे. ह्यावेळेस टेम्परेचर खूप असताना जमिनीत बुरशीजन्य रोग राहत नाही. असलाच कदाचित तर तुम्ही ट्रायकोडर्मा सोडू शकता लिक्विडमध्ये 1 लिटर एक एकरसाठी. तर मित्रांनो ह्यावेळेस बुरशीजन्य रोग राहत नाही. ह्यावेळेस जर तुमचं फक्त जिथं पाणी कमी पडतं आहे तिथं तुमची मक्का वाढणार आहे. कारण की आता तुमचं बघा तुरी पण काढलेत, त्यानंतर बघा परागीकरण झालंय, सिल्क पण वाढलेत बघू शकताय. म्हणजे आता तुमचं परागीकरण पूर्ण झालंय. ह्यावेळेस जातं मक्याला खूप पाणी लागतं, इथून पाण्याची कमतरता भासते म्हणून मक्का पिवळी पडते. एवढं लक्षात ठेवा. म्हणून ह्यावेळेस पाणी भरपूर द्या. आणि जर होत असेल तुमच्याकडून तर तुम्ही फट्टीमध्ये सुद्धा पाणी सोडू शकता, कारण की जेणेकरून आपली मक्का एकदम भरगच भरेल आणि वजनदार राहील. कारण की पाण्याची इथून खूप गरज असते जास्ती करून. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, आणि जर तुमच्याकडून होत असेल तर 0,050 0,52 सोडता, नाही तर काही गरज नाही एवढं. तर तुमचं मक्काचं कोण जर येत असेल तर, कारण की मक्क्याचे भाव खूप गगनाला गेले एवढं लक्षात ठेवा. चला तर मग होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि त्यांना पण ज्यांनी आपला 2400चा भाव सांगून आज 1200 द्यायला लावत आहे त्यांना पण होळीच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर जय जवान